लास्ट व्हिडिओमध्ये आपण 19 नंबरचा न्यूमेरिकल बघितला होता. या व्हिडिओमध्ये आपण 20 नंबरचं बघणार होतो. ब्लर झाला होता त्याच्यामुळे आपण रिपीट करतोय. पेरस दिला होता त्याचा 57 आयसोटॉप्स आहेत 2 कोबाल्ट आणि निकेल. ठीक आहे, त्याचा ॲटॉमिक मास किती 57 आहे. हाफ लाईफ पिरियड दिले 272 डेज. मग 272 डेजला मला काय करायचं आहे, सेकंदमध्ये आणायचं असतं. म्हणजे 272 इंटू 24 इंटू 600. मग 272 24 आणि 6636 म्हणजे 3600. याला आपल्याला लॉग अप्लाय करता येतो का? येस, लॉग अप्लाय करून आपल्याला T1 ऑफ मिळून जाईल. चला, कॅरेक्टरिस्टिक पटकन बघूया. ह्याची कॅरेक्टरिस्टिक किती आहे? 2 आहे. याची कॅरेक्टरिस्टिक किती आहे? 1 आहे. याची कॅरेक्टरिस्टिक किती आहे? 3 आहे. ओके, दोघं तिघांची काय करायचं आपला ॲडिशन. 27चं 2, 27चं 2, 27चं 2 किती? 43 46 किती? 43 46 किती? 43 आणि 46. 24चं 0, 24चं 0 किती आहे? 38 02, 38 02. 36चं 0, 36चं 0, 55 63 किती? 55 63. काय करायचं आहे? ॲडिशन. 7 3 9 2 11, 7 4 10 1 11, 8 4 12, 12 5 17, 10 3 13, किती? 6 आणि 1 7 7 पॉईंट. याला काय अप्लाय करणार आपण? अँटीलॉग. याला काय अप्लाय करणार? अँटीलॉग. अँटीलॉगमध्ये काय होणार? 37चं 1 आणि 1 मध्ये बनणार. 37चं 1 आणि 1 मध्ये बनणार. 37चं 1 किती आहे? 2350 आहे. आणि मिनिट प्लसमध्ये बघितलं 1 तो काय ते 2351 किती आलं? 2351 इंटू 10⁻7 इथं डेसिमल. बरोबर की नाही? म्हणजे काय आन्सर आलं? 2.351 इंटू 10⁻7 सेकंद मिळाले. हे काय भेटलं मला? T1 ऑफ. T1 ऑफ किती भेटलं मला? 2.351 इंटू 10⁻7 51 इंटू 10⁻7 सेकंद मिळाला. The Paris nucleus is produced in excited state and it almost instantly emits the gamma rays. Find the mean life and decay constant. चला, पहिल्यांदा काय फाइंड आउट करायला त्यांनी? मीन लाईफ. मीन लाईफ म्हणजे काय? टाऊ. मीन लाईफ म्हणजे काय? टाऊ. आणि दुसरं काय फाइंड आउट? डिके कॉन्स्टंट म्हणजे लॅम्बडा. ठीक आहे. सेकंड केसमध्ये काय दिलं बघा. सेकंड केसमध्ये दिलं आहे, इफ द ॲक्टिव्हिटी ऑफ अ रेडिएशन सोर्स कोबाल्ट 57, कोबाल्ट 57, त्याचा ॲक्टिव्हिटी रेट दिला म्हणजे A ऑफ T दिलेला आहे. तो किती दिलेला आहे? 2 म्युरिक्युरी. ओके, आता म्युरिक्युरीचं आपल्याला कशामध्ये करावं लागेल? पर सेकंदमध्ये करावं लागेल. म्हणून काय कराल मला? 3.7 इंटू 10⁻2 इंटू 3.7 इंटू 10⁻10 ने मल्टिप्लाय केलं तर कशामध्ये आन्सर भेटतं मला? पर सेकंदमध्ये. पर सेकंदमध्ये भेटतं. ओके, किती होणार आहे? 7 2 14, 3 2 6 1 7, 7.4 इंटू 10⁻10 पर सेकंद. हे काय भेटलं मला? A ऑफ T. हे काय भेटलं मला? A ऑफ T. ठीक आहे. A ऑफ T आपल्याला किती दिलं आहे? 2 म्युरिक्युरी. हाऊ मॅनी कोबाल्ट निकलेट डज द सोर्स कंटेन? काय विचारलं? नंबर ऑफ मॉलिक्युल्स विचारले. N ऑफ T किती असेल याच्यामध्ये? याच्यामध्ये N ऑफ T किती असेल? व्हॉट विल बी द आफ्टर ॲक्टिव्हिटी आफ्टर 1 इयर? मग याला काय म्हणणार? ॲक्टिव्हिटी 1 इयर नंतर विचारलेलं आहे. ॲक्टिव्हिटी 1 इयर नंतर विचारलं. मग मी याला काय म्हणतो? फर्स्ट म्हणतो. ठीक आहे, याला फर्स्ट म्हणतो. थर्डमध्ये काय विचारलं तुम्हाला? सेकंडमध्ये काय विचारलं तुम्हाला? ॲक्टिव्हिटी फॉर ए सेकंड किती? जेव्हा आफ्टर 1 इयर्स. आफ्टर 1 इयर. चला, आपल्याजवळ काय दिलेलं आहे? T1 ऑफ दिलेलं आहे आणि त्याच्यावर आपण इझिली काय करू शकतो? लॅम्बडा काढू शकतो. बरोबर की नाही? मग काय केलं मी? लॅम्बडा. लॅम्बडा इज इक्वल टू काय? 0.693 डिवाइड बाय काय? T1. फॉर्म्युला काय? T1 ऑफ. 0.693 डिवाइडेड बाय काय? T1 ऑफ किती? T1 ऑफ किती तुमचा? 2.351 इंटू 10⁻7. 2.351 इंटू 10⁻7 इंटू किती? 10⁻7. चला, काय करायचं आहे? लॉग टेबलमध्ये अप्लाय करायचं आहे. चला, काय कॅरेक्टरिस्टिक? किती कॅरेक्टरिस्टिक? 1 बार आहे. किती कॅरेक्टरिस्टिक आहे? 0 आहे. काय करायचं आहे? सबट्रॅक्शन. कशाचं बघायचं आहे? 69चा 3 आणि 69चा 3 मध्ये बघायचं आहे. 69चा 3 किती? 84 07 आहे. 84 07 आहे. 84 07 आहे.
23चं 5 आणि 1 मध्ये बघायचं. 23चं 5 आणि 1 मध्ये 23चं 5 किती आहे? 37 11 आहे आणि मीन डिफरन्समध्ये किती आहे? 1 1 किती आहे? 13 37 13 किती? 37 13. काय करायचं? सबट्रॅक्शन करायचं. म्हणजे किती झालं? 4. किती झालं? 10 म्हणजे झाले 9. किती झाले? इथून कॅरी केला म्हणजे 13 म्हणजे झालं 6. इथून एक कॅरी घेतला म्हणजे झाला 7 म्हणजे झालं 4. इथं राहिला 1 बार. याला काय अप्लाय करणार आपण आता? अँटी लॉग. 46चं 9 आणि 4 मध्ये 46चं 9 आणि 4 मध्ये बघायचं अँटी लॉगमध्ये. 46चं 9 आणि 46चं 9 2944 आहे आणि मीन डिफरन्समध्ये बघायचं 4 तो किती 3 आहे म्हणजे 2947 किती 2.947 इंटू 10⁻⁻1. ठीक आहे. यांचं किती आलं? तुमचं डिव्हिजन किती आलं? लॅम्बडा इज इक्वल टू किती आलं? 2.947 इंटू 10⁻⁻1. वरती गेला तर काय झालं? इंटू 10⁻⁻7 म्हणजे काय भेटलं मला? 2.947 इंटू 10⁻⁻8 पर सेकंड. ठीक आहे. लॅम्बडाची व्हॅल्यू काय भेटली मला? 2.941 पर सेकंड. पण आपल्याला काय विचारलेलं आहे? रिलॅक्सेशन टाइम पण विचारलं टाऊ. टाऊ इज इक्वल टू काय असतं? टाऊ इज इक्वल टू काय असतं? 1 अपॉन लॅम्बडा. 1 अपॉन लॅम्बडा. मग 1 ॲज इट इज लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे? 2.947 इंटू 10⁻⁻8. रेसिप्रोकल डायरेक्ट बघून घ्या. मग कशामध्ये व्हायचा? 2.9चा 4 2.9चा 4 2.9चा 4 किती आहे? 3401 आहे आणि मीन डिफरन्समध्ये किती 7 तो किती आहे? 8. 3401 मधून सबट्रॅक्ट करायचं 1. 3401 वजा 8. परत एकदा 2.9चा 4 किती 3401 आहे. मीन डिफरन्समध्ये 7 7ची व्हॅल्यू 8. काय करायचं? सबट्रॅक्ट करायचे 11 9. ओके म्हणजे झाला 3 किती झाला? 3 3 9 8 आणि 3 11 म्हणजे काय? 3393 3393 इंटू 10⁻8 वरती गेला -8 वरती गेला तर प्लस झाला आणि आन्सर काय भेटला? 0.3393. ठीक आहे. 0.3393 सेकंद. युनिट काय झालं? सेकंद. हे काय भेटलं मला? रिलॅक्सेशन टाइम टॉर्क. टॉर्क म्हणतो टाऊ. चल हे झालं पहिल्याचा आन्सर. आता सेकंडचा आन्सर काढूया आपण. सेकंडमध्ये काय दिलं? ॲक्टिव्हिटी दिली बरोबर की नाही? ए ऑफ T1 दिलेलं. ए ऑफ T1 किती दिलं तुम्हाला? 7.4 इंटू 10⁻10. 7.4 इंटू 10⁻10 दिसतं इथला पार्ट? यस. आता ए ऑफ टी आणि तुम्हाला माहिती आहे ए ऑफ T1 इज इक्वल काय लिहू शकता तुम्ही? ए ऑफ A0 e⁻⁻ t बरोबर की नाही? ए ऑफ 0 e⁻⁻t. आता ए ऑफ टी इज इक्वल लिहिणार तुम्ही एन ऑफ टी इंटू लॅम्बडा बरोबर की नाही? एन ऑफ टी इंटू लॅम्बडा. मग काय लिहिलं? एन लॅम्बडा लिहितो ना. एन ऑफ टी लिहिण्याऐवजी मी एन लॅम्बडा लिहितो. आपल्याला काय काढायचं? एन इज इक्वल काय येणार आहे? ए ऑफ टी डिवाइड बाय काय? लॅम्बडा. ए ऑफ टी किती तुम्हाला? ए ऑफ टी किती लिहिलं आहे? फर्स्ट काढतोय म्हणून फर्स्ट मॉलिक्युल येते फर्स्ट टर्म येते. ठीक आहे. म्हणून काय? 7.4 इंटू 10⁻10 आणि लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे? 2.947 इंटू 10⁻⁻8. किती आला तुमचा आन्सर? 2.947 इंटू 10⁻⁻8. ठीक आहे. N1 7.4 डिवाइड बाय 2.947. हा -8 वरती गेला काय झाला? +8 म्हणजे काय झाला? 18. याला काय अप्लाय करायचं? आपल्याला परत लॉग अप्लाय करायचा. इथं काय करूया आपण? लॉग अप्लाय करून घेऊ. कॅरेक्टरिस्टिक किती आहे? 0. कॅरेक्टरिस्टिक किती आहे? 0. काय करायचं आहे? सबट्रॅक्शन. 74चं काय बघायचं आहे? 0 बघायचं आहे. 74चं काय बघायचं आहे? 0. 8692 8692 8692 29चं 4 and 7 मध्ये 29चं 4 and 7 मध्ये 29चं 4 किती आहे? 4683 आणि मीन डिफरन्समध्ये 7 तो किती आहे? 10 आहे. किती? 4683 म्हणजे 4693 म्हणा. सॉरी परत एकदा बघूया.
2.9चं काय बघायचं आहे 29चं 4 आणि 7 29चं 4 तो किती आहे 4 6 8 3 आणि मिड ब्रशमध्ये बघितलं ते 10 आहे म्हणजे 4693 आहे 4693 काय करायचं सबट्रॅक्शन करायचं आहे चला किती 12मधून जाणार म्हणजे 9 इथे झाला 8 म्हणजे झाला कॅरी म्हणजे झाला 5 म्हणजे कॅरी म्हणजे झाला 7 किती 9 9 3 0 याला का आपल्या कारण आपण अँटी लॉक याला का आपल्या कारण आपण अँटी लॉक 39चं 9मध्ये 39चं 9 आणि 9मध्ये 39चं 9 आणि 9मध्ये 39चं 9 2506 आहे आणि मिनिट प्लसमध्ये पण 9 7 5 11 म्हणजे 2511 2511 इंटू किती 10⁻0 डेसिमल इथं काय आन्सर आला आपल्याला आता 2.511 इंटू 10⁻0 प्लस 18 किती झालं 18च झालं मग N1ची व्हॅल्यू किती आपल्याला मिळाले N1ची व्हॅल्यू किती मिळाली 2.511 ठीक आहे आपल्याला काय मिळालं 2.511 हे काय भेटलं मला ॲक्टिव्हिटी भेटले 2.511 ठीक आहे एन ऑफ टीम झाला आपला आता काय विचारलं थर्ड क्वेश्चनमध्ये काय विचारलं तुम्हाला आफ्टर 1 इयर्स ठीक आहे तिसरा ॲक्टिव्हिटी फॉर आफ्टर 1 इयर बरोबर की नाही आफ्टर 1 इयर एका वर्षानंतर मग तुम्ही काय लिहिणार ए ऑफ टी 2 लिहिणार का लिहिणार कारण की ॲक्टिव्हिटी फर्स्ट आपल्याला माहिती आहे फर्स्ट ई आहे मग ॲक्टिव्हिटी सेकंड इज इक्वल टू काय ए ऑफ 0 ई रेस टू काय मायनस लॅम्बडा T1 ई रेस टू मायनस लॅम्बडा T1 ए ऑफ T2 इज इक्वल टू काय ए ऑफ 0 मायनस T1 इथं काय करायचं आपल्याला आफ्टर 1 इयर म्हणून काय केलं +1 या पद्धतीने T1 आफ्टर +1 ठीक आहे म्हणून काय करून घेतो बघा ए ऑफ 0 ई रेस टू मायनस लॅम्बडा T1 इंटू ए ऑफ 0 ई रेस टू मायनस लॅम्बडा बरोबर की नाही इंटू काय मायनस लॅम्बडा इंटू 1 इयर आहे आता ए ऑफ 0 ई रेस टू मायनस लॅम्बडा टी ए ऑफ 0 कुठे ए ऑफ टी का म्हणजेच काय असतं ए ऑफ टी म्हणजेच काय असतं ए ऑफ 0 ई रेस टू मायनस लॅम्बडा T1 म्हणजे तुम्ही काय लिहू शकता तिथं ए ऑफ T1 इज इक्वल काय ए ऑफ T2 इज इक्वल काय ए ऑफ T1 इंटू A0 ई रेस टू मायनस लॅम्बडा 1 इयरसाठी किती सेकंद होतात 1 इयरसाठी किती सेकंद होतात 1.536 1.5 1 इयरसाठी डायरेक्ट कॅल्क्युलेशन आहे 2 सेकंद 3.1536 इंटू 10⁻7 असा आन्सर असतं ठीक आहे चल आता ए ऑफ T1ची व्हॅल्यू ए ऑफ T1 म्हणजेच काय ॲक्टिव्हिटी किती दिली तुम्हाला पहिल्यासाठी इनिशियली ॲक्टिव्हिटी किती मिळाली दिले 2 मेरुक्युरी कुठेतरी ओके इथं दिले बघा 7.4 इंटू 10⁻2 किती 10 हे झालं मग नंतर हा ए ऑफ 0 एकदाच राहील ना मल्टिप्लायरमध्ये ह्याचं एक्सपोनेन्शियलच केलं आहे म्हणजे ए ऑफ 0 येणार नाही इंटू ई रेस टू मायनस लॅम्बडाची व्हॅल्यू किती आली आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू किती आली 2.947 किती आलं -2.947 बरोबर की नाही -2.947 इंटू 10⁻8 इंटू 3.1536 इंटू 10⁻7 ठीक आहे चला मग काय झालं 7.4 इंटू 10⁻10 ई रेस टू मायनस यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय 2.947 इंटू 3.1536 इंटू 10⁻2 किती -8 आणि -7 किती +7 किती -1 ठीक आहे -1 आणि यांच्या दोघांच्या काय करूया मल्टिप्लिकेशन करू यांच्या दोघांचं काय करू आपण मल्टिप्लिकेशन करू कॅरेक्टरिस्टिक किती 0 कॅरेक्टरिस्टिक किती 0 काय करायचे ॲडिशन 29चा 4 आणि 7 मध्ये बघायचं 29चा 4 आणि 7 मध्ये बघायचं आहे 29चा 4 आणि 7 मध्ये 29चा 4 तो किती आहे 29चा 4 किती आहे 4683 आहे आणि मिनिट प्लसमध्ये काय बघायचं 7 ची व्हॅल्यू किती आहे 10 आहे
म्हणजे काय 4693 किती 4693 31चा 5 आणि 3 मध्ये व्हायचं 31चा 5 किती आहे 49 83 आहे आणि मिनिट प्रश्नमध्ये काय बघायचं 3 बघायचं तो किती 4 आहे 49 87 काय करायचे दोघांचे ॲडिशनच करायचे चला 7 आणि 3 10 9 9 18 10 16 4 4 8 किती झाले 9.0 याला काय अप्लाय करतो आपण अँटीलॉग 96चा 8 आणि 0 मध्ये 96चा 8 9290 9.290 इंटू किती 10⁻0 आणि आन्सर काय भेटणार आहे 7.4 इंटू 10⁻10 e⁻ ह्याची व्हॅल्यू किती आली 9.290 किती 9.290 इंटू 10⁻1 A of T2 is equal to काय 7.4 इंटू 10⁻10 e⁻ किती होणार आहे e⁻ किती -0.9 कारण की 10⁻1 काय 0.9290 हा पार्ट दिसत नाही हा पार्ट काय आला A of T2 is equal to काय A of 0 किती आलं तुमचं 7.4 इंटू 10⁻10 7.4 इंटू 10⁻10 म्हणजे काय म्युरिक्युरी 2 म्युरिक्युरी डायरेक्ट 2 म्युरिक्युरीज टाकूया कारण की आन्सरमध्ये म्युरिक्युरीमध्ये दिलं 2 इंटू e⁻ किती होणार आहे हा 10⁻1 गॅप झाला म्हणजे काय -0.9290 बरोबर की नाही आता एवढा स्पेशल पार्ट आपण सॉल्व्ह करून घेऊ ठीक आहे चला हा एक्स म्हणूया एवढा पार्टला काय म्हणूया आपण एक्स म्हणूया e⁻0.9290 पण हा काय निगेटिव्ह आहे म्हणून काय केलं मी 1/x इज इक्वल काय e⁻0.9290 ठीक आहे आता एक्सपोनेन्शियल जर काढून टाकायचं तर काय करणार मी ln करणार ln ऑफ 1/x इज इक्वल काय एक्सपोनेन्शियल काय झालं काय आन्सर आलं 0.9290 ठीक आहे आता 1/x आता हा जो काय याला डायरेक्टली सॉल्व्ह करत नाही म्हणून काय केलं 2.303 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे काय केलं लॉग टू द बेस 10 झाला लॉग टू द बेस 10 1/x इज इक्वल काय 0.9290 मग काय केलं 1/x पण लॉग येतं ठीक आहे काय होऊन जाईल 0.9290 डिवाइड बाय काय 2.303 चल काय करूया आपण सॉल्व्ह करून घेऊ सॉल्व्ह करू किती कॅरेक्टरिस्टिक किती 1 बार आहे कॅरेक्टरिस्टिक किती 0 आहे दोघांचे काय करायचं आहे सबट्रॅक्शन करायचं आहे 92चा कशामध्ये बघायला आपल्याला 92चा 0 बघायला 92चा 0 किती आहे 9638 आहे 9638 आहे किती आहे 92चा 90 बघितला 92चा 0 बघायचा ना 92चा 0 बघा 92चा 9 बघायचा आहे सॉरी 92चा 9 बघायचा आहे 92चा 9 किती आहे 9680 कशामध्ये बघायचं आता 23चा 0 आणि 3 मध्ये बघायचा 23चा 0 आणि 3 मध्ये 23चा 0 किती आहे 3617 आहे आणि मिनिट प्रश्नमध्ये बघायचं 3 3617 23चा 0 बघितला 3617 आहे आणि मिनिट प्रश्नमध्ये बघितलं मी 3 ते किती आहे 9 आहे किती 6 आहे 3617 प्लस 6 6 6 12 आणि 12 ने 13 म्हणजे 36 23 किती 36 23 काय करायचे दोघांचे सबट्रॅक्शन जाणाने म्हणून 10 जाणाने म्हणून 6 म्हणजे झाला 7 4 0 6 1 12 याला काय अप्लाय करतो आपण अँटी लॉग अप्लाय केल्यानंतर काय मिळणार 60चा 4 अँड 7 मध्ये 60चा 4 किती 4018 आहे मेन डिप्रेसमध्ये किती 7 तो किती आहे 6 आहे 8 आणि 6 6 12 14 म्हणजे 40 24 किती 40 24 इंटू किती 10⁻1 म्हणजे इथं
म्हणजे काय येणार आहे 0.4024 0.4024 याची व्हॅल्यू किती आहे आपल्याला 2 इंटू 0.4024 म्हणजे किती होणार आहे तुमचा 2 ने मल्टिप्लाय केला म्हणजे किती होणार 4 दुने 8 2 दुने 4 0 4 दुने 8 0.8 ए हा T2 हे काही कॉन्सेप्टमध्ये आन्सर येणार मायक्रो क्युरीमध्ये आन्सर असणार आहे एकदा आन्सर व्हेरीफाय करूया हे कशाचं आन्सर आलं हे आन्सर आलं याचं काय ते 0.4024 ह्याचं आन्सर आलं हे सोल्युशन आला बरोबर की नाही काय करणार लॉग ऑफ 1/x कशाचं आन्सर मिळालं याचं या सॉल्वचं ठीक आहे आता आपल्याला काय करावं लॉग काढून टाकावं लागेल काय काढावं लागेल लॉग काढून टाकावं लागेल लॉग काढून टाकायचं म्हणजे काय केलं मी अँटी लॉग अप्लाय केलं अँटी ऑफ लॉग ऑफ 1/x इज इक्वल का अँटी ऑफ काय 0.4024 ठीक आहे काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल म्हणजे फक्त करायला 1/x याला अँटी लॉग बघायचं आहे किती 40चा 2 and 4 मध्ये 40चा 2 and 4 मध्ये बघायचं आहे 40चा 2 and 4 मध्ये बघायचं 40चा 2 and 4 मध्ये बघायचं 40चा 2 किती आहे 2523 आहे आणि मेन डिफरन्समध्ये बघायचं 4 तो किती आहे 2 किती 2525 किती येतं 2525 पॉईंट इथं इंटू किती 10⁻⁻1 आता याचं काय करायचं 1/x आलं बरोबर की नाही जागा कंजेस्टेड झाली आपल्याला काय आलं आपल्याला 1/x 1/x ची व्हॅल्यू किती आली आपल्याला 2.5 टू 10⁻⁻ किती 0 कारण की किती 0 2.525 ठीक आहे आता पण आपल्याला काय पाहिजे होतं एक्स पाहिजे होतं कारण की एक्स आहे मग एक्स इज इक्वल काय मग एक्स काढतो म्हणजे काय करायला रेसिप्रोकल घ्यावं लागेल 2.5चा 2.5चा 2 मध्ये बघायचा किती 3968 आहे 3968 आहे मीन डिफरन्समध्ये बघायचं आहे मीन डिफरन्समध्ये किती बघायचं आहे 5 मध्ये तो किती आहे 8 आहे म्हणजे 3960 आहे 0.3960 काय आहे आन्सर 0.3960 याला काय करायचं 2 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय 0 6 दुने 12 9 दुने 18 19 2 6 7 0.7 मायक्रो क्युरी तरी पण एकदा आन्सर चेक करूया आपण 0.7920 मिली क्युरी हे आन्सर बरोबर आहे थोडेसे एक कॅल्क्युलेशन तुम्हाला लेंदी वाटतील कारण की मी एक्झाम्पल जर बघितलं जवळपास तुमचे प्रत्येक एक्झाम्पल लास्ट 3 एक्झाम्पलपासून तुमचे व्हिडिओ हे अर्धा तासाच्या वरती चाललेत ठीक आहे प्रयत्न करतोय स्टॉप करून भरपूर काही शूट करण्याचा प्रयत्न करतो पण तरीही पण कॅल्क्युलेशन एवढे सारे झालेले आहेत की तुम्हाला विदाऊट कॅल्क्युलेशन सांगता जर मी सॉल्व केलं तर तुम्हाला समजणार देखील नाही मग कसं कॅल्क्युलेशन केलं का केलं याचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही त्याच्यामुळं ह्या वेनेच बघा ठीक आहे चल काय आन्सर मिळालं पटकन एकदा बघूया आणि प्रत्येक स्टेप मी स्टेप वाईज गेलेलो आहे प्रत्येक स्टेप वाईज गेलो आहे तुम्हाला काय दिलं होतं एक कोबाळ दिलं होतं त्याचा हाफ लाईफ पिरियड दिलं होता त्याच्यावर आपण लॅम्बडा काढून घेतला लॅम्बडाची व्हॅल्यू आली आपल्याला 2.947 मग 1 लॅम्बडाचा रेसिप्रोकल म्हणजेच काय रिलॅक्सेशन टाईम म्हणजे टॉर्क म्हणजे टाऊ म्हणजे त्याचा रेसिप्रोकल घेतला तो किती आला तुमचा 0.3393 × 10⁸ सेकंद आपल्याला विचारलं सेकंड केसमध्ये ॲक्टिव्हिटी जी काय पहिली झाली त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत आत्ताच्या केसमध्ये आपल्याला माहिती नाही ऑफ टी इज इक्वल काय एन लॅम्बडा मग काय पहिली होती म्हणून काय ऑफ T1 आणि डिवाइड बाय लॅम्बडा ठीक आहे मग एनला डिवाइड केलं तर काय आन्सर भेटला 2.51 × 10⁻18 सेकंड ॲक्टिव्हिटी विचारलं आफ्टर 1 इयर्स एक 1 इयर्स म्हणजे किती 3.1536 × 10⁻7 1 इयर्स म्हणजे किती सेकंद 3.1536 × 10⁻7 सेकंद फक्त तेवढं व्हॅल्यू पुट केल्या आणि सॉल्व केलं पण एक्सपोनेन्शियल आल्यामुळं ते एक्सपोनेन्शियल तर डायरेक्ट सॉल्व करता येत नाही म्हणून आपण काय केलं स्पेशल त्याला एक्स मानलं आणि एक्स इज इक्वल -0.9290 केला आणि तो एक्सपोनेन्शियल होता म्हणून 1/x केला 1/x करून काय केलं निगेटिव्हचा पॉझिटिव्ह करून घेतला
आणि मग एलियन काढून टाकण्यासाठी लॉग अप्लाय केला. लॉग अप्लाय करून अँटी लॉग काढला आणि रेसिप्रोकल घेतला आणि आन्सर आपल्याला मिळाले. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. 25 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे.